आता सध्या बघा एवढ्या भाज्या स्वस्त झाल्यात ना, तर खरं सांगते खूपच भाज्या स्वस्त झाल्यात. 15ला 2 पेंड्या किंवा 10ला 2 पेंड्या असं एवढ्या स्वस्त झाल्यात आणि एकदम मोठ्या-मोठ्या पेंड्या अगदी एका पेंडीमध्ये ना 2 भाज्या इतक्या होतील ना, इतक्या भाजीच्या पेंड्या मोठ्या-मोठ्या आहेत आणि कोथिंबीर म्हणा तर कोथिंबीरसुद्धा. तर आज बघा सगळंच माळवं संपलेलं ना, असं माऊलीश पप्पांनी येताना ना फ्लावर, टोमॅटो, बटाटा, भाज्या, मेथी, कोथिंबीर जे काही संपले ना, ते माळवं घेऊन आलेत आणि आज आपल्या अक्षूला ना खायची होती मस्त भेळ. तर तिचं तिचं स्वतःचं चाललंय बघा मस्त स्वतःच्या हाताने भेळ बनवायचं आणि आमटी म्हणलं तर आमटीसुद्धा तिनंच बनवली तिनं हाताने. आणि हे जे दूध आहे ना अगदी खूप छान असं दूध भेटते बघा. तर जसं की घरगुती मिळतं ना तसं त्याच पद्धतीने एवढं छान दूध मिळतं. आणि आज जरा बऱ्याच दिवसातून ना तर सारखं-सारखं मी बनवत नाही ही रेसिपी. तर आज म्हणलं आणि शेअर पण करत नाही तर आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर सारखं-सारखं कोणी खात नाही तर 2-3 महिने झालं असेल मी हे मच्छी फ्राय बनवलेलं. तर आज म्हणलं चला बरेच दिवसातून बनवूया. तर इकडं ना आपलं मस्त तिखट रस्सा उकळतोय आणि सुक्कं मच्छी फ्राय चालू आहे. आणि आज ज्वारीच्या भाकरी बनवल्यात बघा सगळ्यांसाठी भरपूर असं ज्वारीच्या भाकरी बनवल्यात. तर असं आपल्या गावाकडच्या पद्धती जेवणाचा बेत आहे. तर या सगळे तुम्ही पण जेवायला